कहर बिबट्यांचा. मित्रांनो, पुणे जिल्ह्यात शिरूर भाग, जुन्नर असे काही भाग प्रसिद्ध आहेत, ज्या ठिकाणी बिबट्याचं दिसणं म्हणजे अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. प्राणीमात्रांवर आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण दया दाखवतो, प्रेम करतो. त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी जुन्नरमध्ये धडपडणाऱ्या काही व्यक्ती आहेत. एक व्यक्ती माझ्या ऐकण्यात आहे, ज्याने इंडियन आर्मीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे 20-25 वर्ष, आणि त्यानंतर अशा काही सामाजिक कार्यात त्यांनी प्रचंड मोठं योगदान देऊन आत्तापर्यंत 30-32 बिबट्यांना त्यांना रेस्क्यू करण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे असंही ऐकतोय. हे वन्य प्राणी वास्तविक पाहता ते त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी असतात, तथापि माणसाने प्रत्येक गावाचं, प्रत्येक खेड्याचं हे जे काही वस्ती वाढत वाढत शहरीकरण चालू केलेलं आहे, त्याचा हा परिणाम आहे की ते आपल्या वस्तीत येत नसून आपण त्यांच्या वस्तीपर्यंत पोहोचलो आहे. आता ही वस्तुस्थिती असल्यामुळं त्यांचा खूप कहर माजला वगैरे अशी वाक्य आपण वापरतोय, पण वास्तव हे खरं म्हणजे अशाच पद्धतीने आहे. बऱ्याचशा शहरात या घटना घडत आहेत. अगदी कालची परवाची घटना, शिरूर तालुका, अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी घटना. आणि नाशिक जिल्ह्यातली पण तशीच घटना. नाशिकमध्ये एक 20 वर्षाची मुलगी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडली आहे, तर या शिरूरमध्ये 90 वर्षाची एका घरातली माऊली उन्हाच्या काहिलीनी त्रस्त झालेली बाहेर झोपली होती, आणि रात्री अपरात्री पहाटेच्या सुमारास बिबट्याने तिला खेचत नेली. ती म्हातारी माऊली बिचारी 90 वर्षाची, तिने आकांत केला, कोणीतरी घरातलं जागं झालं, आणि मग उसाच्या शेतामध्ये तिचा तो बिबट्याने छिन्न विच्छिन्न केलेला देह सापडला. अर्थातच जी घटना घडली आहे, ज्या कुटुंबावर हा आघात झाला आहे, त्यांच्या दुःखात नक्कीच सहभागी आहे. परंतु याच अनुषंगाने हा प्रश्न दिवसेंदिवस अतिशय गंभीर रूप घेत आहे, हे सुद्धा दिसून येत आहे. आज त्या माऊलीला उन्हाच्या काहिलीमुळं बाहेर झोपावं लागलं. ही पहिली चूक त्या परिवाराची. अरे, आपल्या घरातली ही एक वरिष्ठ बाई आहे, जिने अनंत खस्ता खाऊन हा परिवार उभा केला असणार आहे. तिच्यासाठी थोडीशी आपण पदरमोड करून तिला सुविधा उत्पन्न करून देऊ शकत नाही, इतकी का त्या परिवाराची गरिबी होती का? तितकी गरिबी, तितकं दारिद्र्य त्या घरात असेल तर त्या परिवारातल्या पुरुष लोकांच्या जबाबदारी उचलण्यामध्ये ते सक्षम नाहीत, असंच स्टेटमेंट मी करीन. घटना वाईटच घडलेली आहे. याच्यातून अशा खोलापर्यंत जाणं हेही चुकीचं आहे असंही काही लोक मानतील. परंतु जर घरातल्या या 90 वर्षाच्या माणसाला आपण साध्या सुविधाही देऊ शकत नसेल, उन्हाळ्याच्या दिवसात घरात सुविधा नाहीत म्हणून त्याला जर अंगणात झोपावं लागत असेल, आणि त्या विभागामध्ये बिबट्यांची दहशत आहे हे माहीत असूनसुद्धा आपण जर असेच वागत असाल, तर अशा घटना घडण्यासाठी त्या परिवारातले काही लोक जबाबदार आहेत, असं मी बेधडक स्टेटमेंट करू इच्छितो. हेतू एकच आहे की एकास ठेच लागल्यानंतर, एका परिवाराला मी असं बोलल्यानंतर इतर परिवारांमध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजेत, यासाठी मी हा इतका आकांत करतोय. आज नाशिकमध्ये ही 20 वर्षाची कोवळी मुलगी, जिने अनंत स्वप्न पाहिलेली असतात,
ती काय गवत कापायला जाते काय आणि तिच्यावर बिबट्याचा हल्ला होतो काय? तिने आरडाओरडा करेपर्यंत कोणीही तिथं येऊ शकत नाही आणि त्यात तिचा मृत्यू होतो काय? अतिशय हृदय पिळवटून टाकणाऱ्या या आजच्या या 2 घटना, 2-4 दिवसापूर्वीच घडलेल्या या घटना मन सुन्न करून गेल्या आणि म्हणूनच थोड्याशा या दोन्ही कुटुंबियांच्या विषयी संवेदना तर मी प्रगट करतोच, पण याच्यासाठी आपल्याला असं काही होऊ नये म्हणून काय काय करता येईल याचाही विचार आता समाजातल्या सर्व घटकांनी करण्याची वेळ आलेली आहे. आपण कुठपर्यंत आपली वस्ती वाढवत राहणार आहोत? मग आपल्याला ठिकठिकाणी शहरं व्हर्टिकली वाढतील याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजेच मल्टी स्टोरीड बिल्डिंग, बहुमजली इमारतींचं बांधकामच आता करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय वाढती लोकसंख्या आणि निवासस्थानांचा हा जो काही प्रश्न आहे त्याचा मेळ बसणं शक्य नाही आहे. आता हे करताना सुद्धा पाण्याची मोठी समस्या आहे. ती समस्याही तुम्हाला सोडवावी लागेल. काही मोठ्या शहरांमध्ये छोट्या शहरातनं लोंढेच्या लोंढे येत असतात. या सगळ्या गोष्टींचा ताण या मूलभूत सुविधांवर पडतो आणि ती नगरपालिका, महानगरपालिका यांच्यावरती हा ताण नक्कीच येतो. अर्थात आता टाउन प्लॅनिंग करताना पुढील 20-40 वर्षांचा विचार करून तो प्लॅन आखलेला असतो, पण तो सुद्धा आता अपुरा पडू लागला आहे असं निदर्शनास येतं आहे. म्हणजे तुम्ही आम्ही आता हे पाहिलेलं आहे, ती पण एक सामान्य गोष्ट होऊन बसली आहे की 2-2 कोट 2.5 कोटला फ्लॅट घ्यायचे आणि 5 वर्षात त्या विभागातलं पाणी मिळणं नाहीसं होतं. पाणीच मिळत नाही, तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं आणि पाणी विकणारी एक लॉबी ती तयार असते. ती तुमच्या दारोदार येते, तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिल्टर लावू देत नाहीत इथपर्यंत मजल त्या लॉबीची चालली आहे. यातूनच मग राजकारण्यांना फावतं आणि मग त्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून ते सुद्धा अशा लॉबीला सपोर्ट करतात. त्यांच्यासुद्धा लॉबी असू शकतात आणि आहेत असं दिसतंय पुण्यामध्ये. काही विभागामध्ये मुद्दाम या सुधारणा होऊ दिल्या जात नाहीत. कॉर्पोरेशनची पाईपलाईन तिथपर्यंत पोहोचली जाऊ शकत नाही. वर्षानुवर्ष लोक प्रयत्न करूनसुद्धा त्यांना यश येत नाही, कारण अशीच काही मंडळी मध्ये असतात ज्यांची कमाई बंद होऊ शकते. ते ह्याच्यामध्ये खोडा घालतात आणि मग या सुधारणांपासून सामान्य माणूस वंचित राहतो. या घटना, बिबट्याचा हल्ला, ह्या पुण्याच्या आसपास शिरूर, जुन्नर या भागात जास्त वेळा बिबट्यांचं दर्शन घडतं. सामान्य माणसांचं जीवन अवघड होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. संध्याकाळच्या वेळेस आजही त्या विभागामध्ये थोडंफार दहशतीचं वातावरण असतं. पहाटेच्या वेळेससुद्धा बाहेर ठेवलेली कित्येक कुत्र्यांवरती, आपल्या घरी पाळलेल्या कुत्र्यांवरती हल्ले झालेत. स्ट्रीट डॉग्सवरती हल्ले झालेले आहेत. आता तर कहर झाला की घराच्या बाहेर झोपलेली या म्हाताऱ्या माऊलीला बिबट्याने फरफटत नेलं. काय हालत झाली असेल त्या बिचाऱ्याची. 90 वर्षाची ही कष्टाने खंगलेली स्त्री, तिच्या पदरी असं मरण यावं, इतक्या यातना तिला काय झाल्या असतील त्यावेळेस याची कल्पना न केलेली बरी. पुन्हा एकदा या नाशिकच्या 20 वर्षाच्या युवतीचा मृत्यू असा बिबट्याच्या हल्ल्यात झाला आहे आणि या 90 वर्षाच्या आपल्या एका घरच्या माऊलीचा मृत्यू अशाच पद्धतीने झाला आहे. त्याबद्दल या दोन्ही परिवारांबद्दल कवी प्रवीत शो नक्कीच संवेदनशील तर आहेच आणि प्रशासनाला नम्र विनंती करेन मी की याच्यामध्ये नक्की काय इलाज केला पाहिजे याच्यासाठी ठराविक वन अधिकाऱ्यांशी, ठराविक सामाजिक कार्यकर्त्यांशी योग्य ती बोलणी करून याच्यामध्ये तोडगा निघावा. याच सदिच्छा आणि याच प्रार्थनेसह या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. मित्रांनो, सामाजिक विषयावरती असे छोटे मोठे व्हिडिओ मी जे बनवतो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर आपण शेअर करण्यास मदत केलीत तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या भावना पोहोचतील आणि नक्कीच यामधनं कुठे ना कुठे प्रशासनाकडून काही ना काही इलाज होईल. त्यासाठी प्रशासनापर्यंतसुद्धा असे शब्द पोहोचले पाहिजेत. म्हणूनच तुमची मला नक्की मदत होईल याच अपेक्षेसह इथेच थांबतो.